बारामती विधानसभा निवडणुकीच्या सांगता सभेच्या निमित्तानं आज उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय रामदासजी आठवले साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय प्रफुल्लभाई पटेल साहेब, माननीय सुनीलजी तटकरे साहेब, मंत्रिमंडळातील माझे सहकारी माननीय श्री छगनजी भुजबळ साहेब, माननीय उदयजी सामंत साहेब, बारामतीच्या लोकप्रिय खासदार ज्यांनी आत्ताच आपलं भाषण करून काही कामानिमित्त गेलेले आहेत, त्या आपल्या सर्वांच्याच खासदार सुप्रियाताई सुळेजी, माननीय हसनजी मुश्रीफ साहेब, माननीय दिलीपजी वळसे साहेब, माननीय धनंजय मुंडेजी, सन्माननीय दत्तामामा भरणेजी, माननीय बाळासाहेब पाटील, माननीय मकरंद आबा, माननीय इंद्रलीजी नाईक, खासदार शामराव बडकुते साहेब, माननीय सुबोधजी मोहिते साहेब, माननीय अनिल भाईदास पाटील, अविनाश आदिक, माननीय संजयजी बनसोडे, पुणे जिल्ह्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, विवेक वळसे पाटील उपाध्यक्ष, आपल्या बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव, उपाध्यक्ष श्वेता नाळे, आजच्या या सभेसाठी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आजी माजी आमदार खासदार, सर्वच राजकीय व मित्र पक्षांचे पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते, सर्व पुणे व महाराष्ट्रभरून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व इतर सर्वच पक्षाचे माझे लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती व सर्व सदस्य, तसेच महानगरपालिका नगरपालिका यांचे महापौर उपमहापौर नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष, सर्व त्यांचे नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, सर्व सहकारी संस्थांचे चेअरमन व्हाईस चेअरमन व त्यांचे सर्वच संचालक मंडळ, सर्व प्रसारमाध्यमांचे सन्माननीय प्रतिनिधी आणि माझ्या कुटुंबातील तमाम बारामतीकर बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ माँसाहेब, छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजश्री छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्माराव ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर उमाजी नाईक, या सर्व महामानवांना मी विनम्र अभिवादन करते। तसेच मोरगावचा मोरेश्वर, श्री सिद्धेश्वर, श्री काशी विश्वेश्वर, श्री सोमेश्वर, श्री सोनेश्वर, तसेच आपल्या माळावरची देवी कन्हेरीचा मारुतीराया, हजारतीपर चांदवली शाह आणि धारची गड कालिका देवी या देवतांच्या चरणी नतमस्तक होते। नवमहाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कार्याचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करते। आपल्या सर्वांचे आदरणीय नेते अजितदादांच्या पवित्र स्मृतीस सर्वप्रथम मनापासून वंदन करते। आपल्याला सर्वांना माहिती आहे, या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल सुरुवातीलाच मी सर्वांचेच मनापासून आभार मानते। आदरणीय पवारसाहेब व सुप्रियाताई यांचे मी विशेष आभार मानते। तसेच ज्या ज्या संस्था संघटनांनी मला उत्स्फूर्तपणे जाहीर पाठिंबा दिला आहे, त्या सर्वांचे मी ऋण व्यक्त करते। हा पाठिंबा म्हणजे बारामतीच्या भवितव्याबद्दलची एकत्रित बांधिलकी आहे असं मी मानते।
आज या मंचावर एका व्यक्तीचं आवर्जून स्मरण करणं माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. पवार कुटुंबाच्या सामाजिक आणि राजकीय वारशाची पायाभरणी ज्यांनी केली त्या अजितदादांच्या आजी आदरणीय शारदाबाई पवार यांचं. त्यांनी एक सून म्हणून त्यांनी केवळ एक पवारांचं कुटुंब सांभाळलं नाही, तर त्यांनी संस्कार, नीतिमूल्य आणि संघर्षाची भक्कम परंपरा निर्माण केली. यामधूनच पुढे विविध क्षेत्रांमध्ये मोठी नेतृत्व घडत गेली. त्यांनी कुटुंबापुरतंच मर्यादित न राहता समाज आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीतही मोलाचा वाटा उचलला. आदरणीय पवार साहेबांच्या दूरदृष्टीमधून आपण बारामतीच्या विकासाचा पाया रचला आणि खऱ्या अर्थानं आदरणीय अजितदादांनी अपार कष्टानं त्यावर कळस चढवला. आदरणीय पवार साहेबांचे आशीर्वाद आपल्यासाठी अत्यंत मोलाचे आहेत. तसेच आमच्या आई श्रीमती आशाताई अनंतराव पवार यांचा आशीर्वाद आमच्यासोबत हा आमच्यासाठी सर्वात मोठा आधार आहे. खरं सांगायचं तर बारामतीच्या या ऐतिहासिक शारदा प्रांगणामध्ये आज आपल्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची सांगता सभा होते. आपल्याला माहिती आहे की या मैदानाला संघर्षाची, जन आंदोलनाची आणि लोकशक्तीच्या एकजुटीची मोठी परंपरा आहे. याच प्रांगणामध्ये तुम्ही आदरणीय दादांचा अनेक वेळा नागरी सत्कार केलेला आहे. त्यावरील अपार प्रेम तुम्ही त्यांनी व्यक्त केलेलं आहे. आज या सांगता सभेला उसळलेला जनसागर म्हणजेच आदरणीय अजितदादांविषयी असलेला आपला सन्मान, आदर आणि प्रेमच म्हणायला हरकत नाही. या मंचावर उभं राहताना खरोखरच आणि ही चित्रफित पाहिल्यानंतर माझ्या अंतःकरणामध्ये भावनांचा कल्लोळ माजलाय. अतिशय जड अंतःकरण होतोय. आदरणीय दादांच्या शिवाय आपल्याला ही सभा घ्यावी लागत आहे हे मन मानायलाच तयार नाही. गेली 35 वर्ष आदरणीय साहेबांच्या पावलावर पाऊल टाकत अपार कष्ट करून आदरणीय दादांनी ही बारामती उभी केली आणि त्यांच्याशिवाय ही सभा घ्यावी लागेल असं कधी स्वप्नातही वाटलं नाही. आज बारामतीतील अबाल वृद्ध रात्रंदिवस दादांच्या आठवणीमध्ये अजूनही शोकाकुल आहेत. मोबाईलवर त्यांचे व्हिडिओ पाहतात, त्यांची भाषणं ऐकतात आणि अजितदादा अजूनही आपल्यात आहेत या आभासापोटी अजूनही त्याच भावनेत आहेत. त्यामुळे त्यांच्या डोळ्यातले अश्रू अजूनही थांबत नाहीत. त्यामुळे दादा आपल्यात नाहीत यावर अजूनही विश्वास बसत नाही. अनेक जण म्हणतात दादा परत येतील, मात्र दादा आपल्यात नाहीत हे कटू सत्य आपल्याला स्वीकारावं लागेल. दादांचे कार्य, त्यांची स्वप्न आपल्याला सगळ्याला मिळून पुढे घेऊन जावी लागणार आहेत. आदरणीय दादांनी विकसित केलेल्या स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि निसर्गरम्य समृद्ध बारामतीला राज्याचे विकासाचे मॉडेल बनवलं होतं. बारामतीला संपूर्ण देशात 1 नंबरचा तालुका बनवणं हे दादांचं स्वप्न होतं आणि हे स्वप्न तुमच्या भक्कम पाठिंब्याने आणि साथीने आम्ही कुटुंबीय आणि आपण सर्वजण मिळून हे पूर्ण करूयात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 1984 मध्ये आदरणीय दादांनी सक्रिय राजकारणामध्ये प्रवेश केला. तेव्हापासून त्यांनी जनतेसोबत जोडलेली नाळ कधीच तोडली नाही. त्यांच्या राजकीय जीवनामध्ये आपण सगळेजण साक्षीदार आहात. अनेक चढ उतार आले, पण ते कधीच डगमगले नाहीत, खचले नाहीत. सत्ता असो वा नसो,
दादा जनहितासाठी अविरत झटत राहिले. दररोज 16-17 तास काम करणाऱ्या दादांनी या राज्याला समर्पित जनसेवेचा वास्तुपाठ घालून दिला. वक्तशीरपणा आणि आर्थिक शिस्त या 2 गुणांच्या जोरावर दादांनी आर्थिक घडी बसवली. अर्थसंकल्पाची विक्रमी 11 वेळा जबाबदारी पार पाडताना राज्याला विकासाने स्थैर्य देण्याचा शिवधनुष्य त्यांनी पेललेला आपण सगळ्यांनी पाहिलं आहे. मात्र हे करत असताना त्यांनी विकासाच्या आड कधीही राजकारण आणलं नाही. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देताना त्यांनी जात-पात, धर्म, पंथ कधीच बघितला नाही. आदरणीय दादांना महाराष्ट्राच्या प्रत्येक गावखोड्याची नस अचूक माहिती होती आणि त्याच जोरावर ते लोकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलेलं होतं आणि आपल्या कामाच्या माध्यमातून सर्वांना आपलेसे करणारे ते एक आगळं व्यक्तिमत्व होतं. बारामतीकरांच्या मनात आदरणीय दादांबद्दल अपार प्रेम आणि अढळ श्रद्धा आहे. बारामतीच्या घरातील 3 पिढ्या दादांच्या विचारांशी, कार्याशी आणि मूल्यांशी मनापासून जोडल्या गेलेल्या आहेत. ही केवळ साथ नाही तर भावनेनं बांधलेली एक घट्ट कौटुंबिक नाळ आहे. म्हणूनच 3 पिढ्यांचा विश्वास आणि आपुलकी हीच दादांच्या कार्याची खरी ताकद आहे. आणि म्हणूनच दादांच्या पुण्याईने बारामतीकरांसह संपूर्ण महाराष्ट्राकडून मला आणि माझ्या 2 मुलांना गेल्या 2-2.5 महिन्यापासून भरभरून प्रेम, भावनिक आधार आणि खंबीर पाठिंबा मिळाला. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचीच मनापासून ऋणी आहे. आज मी इथे उभी आहे महायुतीचा उमेदवार म्हणून. फक्त उमेदवार म्हणूनच नाही तर एक अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांची जबाबदारी घेऊन. दादा गेले पण त्यांची स्वप्न अजून जिवंत आहेत आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आज रणांगणामध्ये उतरलेली आहे. हो, ही लढाई सोपी नाही, पण मी एकटी नाही, कारण मला विश्वास आहे माझ्या मागे तुम्हा सर्व बारामतीकरांची ताकद उभी आहे. ही माती माझी आहे, तुम्ही माणसं माझी आहात आणि तुमचा विकास हाच दादांप्रमाणे माझाही ध्यास आहे. आज मी तुमच्याकडे केवळ मत मागायला इथे उभी राहिलेली नाही, मी तुमच्याकडं नातं टिकवायला आलेले आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमचा विश्वास कधीच कमी होऊ देणार नाही. खरं सांगायचं तर माझं दुःख मोठं आहे. माझं तर सर्वस्व हरपलंय, पण लाखोंचा पोशिंदा गमावलेल्या आणि आशेने माझ्याकडे पाहणाऱ्या या पोरक्या जनतेकडे पाहिल्यानंतर दादांचं स्वप्न, त्यांच्या कर्तव्याची जाणीव आणि त्यांच्या पश्चात माझ्यावर आलेली जबाबदारी या साऱ्यांच्या बळावर हे शिवधनुष्य उचलून तुमच्या सर्वांच्या आधारानं मी पुढे चालत राहण्याचा निर्धार केलेला आहे. मी आपल्याला माहिती आहे की नेहमीच सांगत आले की आदरणीय दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, पण त्यांच्या विचारांचा, त्यांच्या विकासाचा आणि त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी मी पूर्णपणे ताकदीने प्रयत्न करीन. दुःखाला कवटाळून न बसता जनसेवेसाठी मी दादांच्या पावलावर पाऊल ठेवून उभी आहे. माझ्यासोबत कुणी असो वा कुणी नसो, जोपर्यंत तुम्ही बारामतीकर जनता माझ्या पाठीशी आहात तोपर्यंत मी थांबणार नाही, मी खचणार नाही, मागे हटणार नाही.
मी एका संघर्ष योद्ध्याची सहचारिणी आहे. मी एका संघर्ष योद्ध्याची सहचारिणी आहे. येसूबाई जशा लढल्या, अहिल्याबाई होळकरांनी जसा कारभार चालवला आणि आपला लोकांना न्याय दिला, त्याच निष्ठेने मी तुमची सेवा करेन. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ही महाराष्ट्राची ओळख आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा तीच मूलभूत दिशा राहिली आहे आणि यापुढेही ती तशीच राहील याची मी आपल्या सर्वांना खात्री देते. बारामती माझी ताकद आहे. तुम्ही बारामतीकर माझी जीवाभावाची कुटुंबातली माणसं आहात आणि बारामती हे आपलं कुटुंब आहे आणि हीच भावना उराशी बाळगून मी सतत काम करत राहणार आहे. आदरणीय दादांनी बारामतीच्या विकासासाठी जे भक्कम पायाभूत मूलभूत काम उभारलं आहे, त्यावरच बारामतीची प्रगतीचं मंदिर उभं झालेलं आहे. आपल्याला सगळ्याला माहीत आहे की दादांच्या काळामध्ये जनाई शिरजाई योजना, निराडावा कालवा, पुरंदर उपसा सिंचन योजना, खडकवासला कालवा, त्यामुळे आपल्या तालुक्याचा सर्वांगीण विकास होत आहे. तसेच खडकवासला फुरसुंगी बोगदा व निराकरा नदी उपसा सिंचन योजना, त्यामुळे आपल्या तालुक्यातील 33 टंचाईग्रस्त गावांना मोठा दिलासा मिळणार असून हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. दादांच्या काळातीलच जनजीवन मिशन अंतर्गत गावोगावी उभ्या राहत असलेल्या पाणीपुरवठा योजना, त्यामुळे बारामतीकरांच्या पिण्याच्या पाण्याचा सुद्धा प्रश्न मार्गी लागणार आहे. आपल्याला माहिती आहे की बारामतीमध्ये MIDC नव्याने आलेल्या नामांकित कंपन्यांमुळे तसेच जंक्शन येथे 1000 एकरावर निर्माण होणाऱ्या नवीन MIDCमुळे हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पशुवैद्यकीय महाविद्यालय, 2 शासकीय महाविद्यालये, नर्सिंग विद्यालय, ग्रामीण रुग्णालय आणि दादांचा ड्रीम प्रोजेक्ट कॅन्सर हॉस्पिटल, तसेच शिवसृष्टी, बाबूजी नाईकवाडा, नवीन ST बस डेपो, क्रीडा संकुल, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यासिका, समाज कल्याण विभागाचे वसतिगृह, रेशीम कोश केंद्र, कन्हेरी वन उद्यान, विविध शासकीय विभागाच्या व कोर्टाच्या आधुनिक आणि दर्जेदार इमारती, बारामती फलटण रेल्वे मार्ग, पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ, शेतकरी मॉल, मॉडेल स्कूल, मॉडेल PSC या सर्व आणि अशा अनेक विकासांची पेरणी दम लागावा लागेल अशा प्रकारची कामगिरी आदरणीय दादांनीच केली आहे. आदरणीय दादांनी पेरलेल्या विकासाच्या या बीजाचं आता अंकुरित झाली आहेत. ती विकासाच्या मोठ्या वृक्षामध्ये रूपांतरित होत आहेत आणि या वृक्षाच्या सावलीत प्रत्येक बारामतीचा नागरिक आनंदी, सुखी आणि समाधानी व सुरक्षित राहील, हे माझं आपल्या सर्वांना वचन आहे. दादांनी बारामतीला ज्या उंचीवर नेलं, जी प्रतिष्ठा दिली, जो मान बारामतीचा संपूर्ण राज्यात आणि देशात मिळवून दिला, तोच आपल्याला टिकवायचा आहे, तोच आपल्याला वाढवायचा आहे. आपल्याला माहिती आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या सक्षम नेतृत्वाखाली देश झपाट्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. बारामतीसह महाराष्ट्राच्या विकासासाठी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि गृहमंत्री माननीय अमित भाईंचा आशीर्वाद आहे. त्याचबरोबर आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची भक्कम साथ आपल्याला आहे. देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे प्रमुख असले तरी आदरणीय दादांचे जिवलग मित्र म्हणूनही बारामतीशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध राहिलेला आहे. बारामतीमधील आदरणीय दादांच्या विविध महत्त्वाकांक्षी मंजूर प्रगतीपथावरील व नव्या विकासाच्या प्रकल्पांना आदरणीय मुख्यमंत्री महोदय निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाहीत याची मला पूर्ण खात्री आहे. राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून
या बारामती परिवारातील प्रत्येकाला सामाजिक आणि राजकीय न्याय देण्यासाठी मी कटिबद्ध आहे, याची मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या साक्षीने आपणास खात्री देते. आदरणीय दादांच्या दुर्दैवी अपघाताबाबत अनेकांच्या मनामध्ये शंका आहेत. त्या तुमच्या मनात आहेत, तशाच माझ्याही मनात आहेत. या शंकांचं नक्कीच निरसन झालं पाहिजे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं पाहिजे. यासाठी मी स्वतः पुढाकार घेत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि गृहमंत्री आदरणीय अमितभाई शाह साहेबांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांनीसुद्धा निष्पक्ष आणि सखोल तपासाचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी तर विधानसभेमध्येच याबाबत जाहीर आश्वासन दिलेलं होतं. त्यामुळे विविध यंत्रणा आणि उच्चस्तरीय संस्थांच्या माध्यमातून तपास सुरू आहे. पण या दुर्घटनेबाबतचे सत्य मात्र स्पष्टपणे समोर आलंच पाहिजे. काही चुकीचं आढळल्यास दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, हीच तुमच्यासारखीच माझीसुद्धा ठाम भूमिका आहे. कोणत्याही बाबतीत परिस्थितीत आपण याबाबत तडजोड करणार नाही. या कामी केंद्र तसेच राज्य शासनाकडून आपल्याला पूर्ण सहकार्य मिळत आहे. त्यामुळे खरोखरच आपण कोणतीही शंका मनात न आणता काळजी नसावी. आपल्याला माहिती आहे की आदरणीय दादांच्या स्मृती बारामतीच्या कणाकणामध्ये आहेत आणि ह्या स्मृती चिरकाल टिकाव्यात यासाठी आणि त्यांच्या कार्याची प्रेरणादायी ओळख पुढील पिढ्यांपर्यंत कायम राहावी, यासाठी आम्ही अजितदादा पवार म्युझियम या भव्य स्मारकाची उभारणा काही दिवसातच करत आहोत. या म्युझियमच्या माध्यमातून दादांच्या आयुष्याचा संपूर्ण जीवनपट जनतेसमोर उलगडला जाईल. त्यांच्या कामाची शैली, शिस्त, व्यक्तिमत्वातील विविध पैलू, एक लोकनेता म्हणून त्यांचा अफाट लोकसंग्रह आणि जनतेशी असलेली नाळ या निमित्तानं सर्वांना पाहायला आणि अनुभवायला मिळणार आहे. हे स्मारक आपल्या सर्वांसाठी केवळ आठवणच नाही तर प्रेरणेचा अखंड स्रोत असणार आहे. आदरणीय दादांनी आयुष्यभर आपल्या कार्यातून मी कामाचाच माणूस ही ओळख निर्माण केली आणि तीच खरी त्यांची ताकद होती. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत जनतेच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य देत मी बारामतीकरांसाठी अहोरात्र काम करीन, ही ग्वाही आज या ठिकाणी देते. दादांच्या विचारांचा, मूल्यांचा आणि कामाचा समृद्ध वारसा पुढे नेण्याची जबाबदारी मी व माझे कुटुंबीय आणि आपण सर्व सहकारी मिळून सक्षमपणे पार पाडू असा ठाम विश्वास व्यक्त करते. प्रत्येक निवडणूक ही गांभीर्याने लढली पाहिजे, हीच आदरणीय दादांची शिकवण आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सुद्धा आपण सर्वांनी गांभीर्यानंच बघितलं पाहिजे. येत्या 23 तारखेला तुम्ही जे मत देणार आहात ते केवळ एक उमेदवार म्हणून मला दिलेलं मत नसेल, तर तुमचे आदरणीय दादांच्या प्रती असणारं प्रेम, नातं, ऋणानुबंध आणि दादांची तुमच्या सर्वांच्या प्रती असणारी आपुलकी व कौटुंबिक नातं दर्शवणारं द्योतक असेल. संपूर्ण देश या निवडणुकीकडे डोळे लावून बसला आहे. बारामतीकरांचे आणि दादांचे नाते किती घट्ट होते हे महाराष्ट्राला आणि संपूर्ण भारताला या मतदानाच्या माध्यमातून दाखवून भरघोस मताच्या इतिहासाचे आपण सर्वजण साक्षीदार होऊयात. प्रत्येक मतदाराला मतदानासाठी प्रवृत्त करणं ही आपली जबाबदारी आहे. उद्योग, व्यवसाय, शिक्षणाच्या निमित्तानं परगावी गेलेल्या प्रत्येक बारामतीकरांनो, आदरणीय दादांच्या प्रेमापोटी आपल्या बारामतीच्या विकासासाठी येत्या 23 तारखेला आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी बारामतीला आवर्जून यावं असं आवाहन मी या निमित्तानं करते.
तीव्र उन्हाळा आहे. उष्णतेची लाट लक्षात घेता नियोजनबद्ध पद्धतीने आपण सर्वांनी काम करून जास्तीत जास्त मतदान घडवून आणलं पाहिजे. मतदानासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी, दिव्यांग बंधू भगिनीची सुद्धा पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आत्मीयतेने काळजी घ्यावी अशा मी सूचना करते. ही निवडणूक केवळ माझी नाही, ही बारामतीकरांच्या स्वाभिमान व अस्मितेची निवडणूक आहे. आदरणीय दादांच्या कार्याचं स्मरण करण्याची ही निवडणूक आहे. प्रत्येक बारामतीकरांची ही निवडणूक आहे आणि मला खात्री आहे की प्रत्येक बारामतीकर या निवडणुकीत आपली योग्य ती भूमिका बजावेल आणि नवा इतिहास घडवेल. दादांविषयी बोलण्यासारखं खूप काही आहे, पण आज आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत, म्हणून मी आपला जास्त वेळ घेत नाही. आदरणीय दादांच्या विकासाचा वारसा जपण्यासाठी येत्या 23 तारखेला मोठ्या संख्येने लोकशाहीच्या पवित्र उत्सवात सहभागी व्हा. घड्याळ चिन्हासमोरचं बटन दाबून आदरणीय दादांच्या कार्याला, विचाराला मत द्या आणि बारामतीच्या विकासाला साथ द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.